पहिले षटकार ओम सामना करेल सीट. पहिल्या मॅच मध्ये सीडने अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. मात्र दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. एक संघ सामना जिंकलाय पहिला, दुसरा संघ सामना हरला होता. मात्र आता जर आई निर्वादेवी हा संघ सामना हरतोय तर त्यांच्यासाठी अडचणी येतील. त्यामुळे हा सामना जिंकावा लागेल त्यांना. एक बॉल एक. दोन बॉल दोन. अतिशय सुंदर आणि शांत अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. जयवीर हनुमान मित्र मंडळ पेंकरबडा आयोजित पेंकरबडा बॉक्स प्रीमियर लीग सीझन 5 पाहतोय आपण. शनिवार रविवार 2 दिवस इथे आपल्याला सामने पाहायला मिळतील. बाद आणि नक्कीच बाद. रिव्ह्यू घेतलाय रिव्ह्यू. चारही अंपायरने एकत्र यायचं असेल तर. बाद. उलटा चेंडू बॅट वरती घेतलाय तुम्ही, त्यामुळे बाद झालेत. रिव्ह्यू तुमचा एक संपलेला आहे. नो मोर रिव्ह्यूज फॉर निर्वादेवी. आणि सगळ्यात मोठी विकेट भेटली आहे. मोठा मासा जाळ्यात सापडलाय. सिद्ध. आणि या टुर्नामेंटसाठी प्रथम पारितोषिक आहे 35,000 रुपये आणि चषक, आणि द्वितीय पारितोषिक आहे 25,000 रुपये आणि चषक. त्यामुळे 10 संघांचं हे महासंग्राम 2 दिवस पाहायला मिळेल आपल्याला. अतिशय सुंदर अशी मॅच पाहायला मिळते. बॅटिंग संघाला जिंकावं लागेल. जर तुम्ही ही मॅच गमावली तर टुर्नामेंटमध्ये डिफिकल्ट होऊन जाईल तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्हाला जिंकण्यासाठी खेळावं लागेल. आता रन होती. आउट. रन नक्कीच होती, कारण की भरपूर जास्त वेळ होती फलंदाजाकडे. मात्र चेंडू बघण्यामध्ये वेळ घालवला आणि ओपनिंगचे दोन्ही फलंदाज बाद झाले तिथे. आणि निर्वादेवी संघ अडचणीमध्ये दिसतोय. आणि हा निर्वादेवी संघाचे दोन्ही ओनर सुद्धा 3 ओनर घरी गेलेले आहेत मला वाटते. मकवाना सर तर दिसतच नाही आहेत. गेल्या वेळची रनर टीम. अतिशय सुंदर फटका. मकवाना सर बोलतोय चौकार मारेल तेव्हाच मला आवाज द्या, तेव्हाच मी आतमध्ये येईन. वन रन डिक्लेअर होते इथे. गोलंदाज रोहन. अंपायर विनंती आहे, प्रत्येक ओव्हर नंतर टाइमपास झाला तर तुम्ही तुमचं डिसिजन कळवायचे, नाही तर रोहन तुमच्या मानधनातून 10% रक्कम वजा करण्यात येईल. भावेश कावड.
Here another match, Indumati Sports with the Om Classes. What a bowling by Bhavesh. सहा. इंदुमती स्पोर्ट्स विरुद्ध ओम क्लासेस. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी जायचंय. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते. इंदुमती स्पोर्ट्स विरुद्ध NHGSA. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस शेरी जायचंय. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली आहे 7. भावेश गावण यांना मारणं फार डिफिकल्ट आहे. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या झाली आहे 8. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. NHGSA नाणेफेक जिंकली. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. एक मॅच जिंकलेत, एक मॅच हरलेत. सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. विशाल तंगवेल जिथे कुठे असतील. तिन्ही चेंडू अतिशय सुंदर. बॅटिंग प्रॅक्टिस चालू आहे इथे असं वाटतंय. चार बॉल डॉट. पाच बॉल डॉट. या टुर्नामेंटची पहिली मेडन पाहायला मिळते का बघायला लागेल. पहिली मेडन मिळते का. संदेश चव्हाण, सॅम्युअल 9 रन. अतिशय सुंदर षटक. पण बॅट्समनचा कौतुक. 5 चेंडू डॉट केलं. शेवटच्या बॉलला रन घेतलाय. योगेश बाउंड्री. रामले पाहायचंय फलंदाजी.
कशी होते इथे आता? संघ अडचणीमध्ये आहे. अप्रतिम शॉट होता. योगेश पुन्हा एकदा. पंधरा. लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. अजून 4 सामने खेळणं बाकी आहे. सतरा. ओपनिंगला योगेश आणि ओम सामना व्यवस्थित. 17.
बॅटिंग. दोन चेंडू 2 धावा. सतरा धावांचं आव्हान आहे. पाहायचं किती षटकांमध्ये पूर्ण करतायत. विकेट गेल्या तरच हा सामना आणि निर्भय संघ विजयी ठरेल. तीन चेंडू 3. नो बॉल. राजू यांचा निर्णय आलाय नो बॉल. 3 चेंडू 4 +1. 3 चेंडू 5 धावा. चार चेंडू 6. यानंतर होणाऱ्या मॅचची नाणेफेक उडवून घ्यायची आहे प्लीज. NSGH काय घेतले तुम्ही? रवी मकवाना तुमचा संघ घेऊन लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. अतिशय सुंदर बॅटिंग. ओव्हर. धावसंख्या झाली 7-8. विशाल. दहा 9 रनिंग बिटवीन द विकेट. या ओपनिंग पर्यंत अतिशय सुंदर आहे. पाहायचे पुन्हा एकदा. वाईट बॉल घोषित करे मात्र इथे NSGH ने फील्डिंग घेतली आहे. सुंदर फलंदाजी चालली आहे. संत गतीने हाणामारीची काही आवश्यकता नाहीये. आणि औपचारिकता बाकी. 3 रन आताचे 3 रन. धावसंख्या झाली आहे 16. 1 रन पाहिजे. काय घेतलं? नो बॉल. NSGH संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा संदेश चव्हाण. 1 रन फक्त दिलंय. तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा. तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसतोय नाट्यवाणी सिनेमावाली मधुबाला. संदेश चव्हाण मॅन ऑफ द मॅच येथील काश्मीर संघाचे जावेद नाईन संघाचे कर्णधार
अशोक हेरोडे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देतील संदेश चव्हाण. मंचावरती यायचे संदेश चव्हाण. तसंच मी विनंती करतोय पियुष गावंड यांना की त्यांनी अशोक हेरोडे यांचा सत्कार करायचा आहे. अशोक हेरोडे काश्मीर पट्ट्यातील अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. पियुष गावंड